बेणसे गावच्या अनिल पाटील यांच्या निवासस्थानी साकारलाय कार्ला येथील आई एकविरा मंदिराचा हुबेहूब देखावा। पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी। रायगडसह कोकणात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे। उत्साह, नवचैतन्य व मंगलमय वातावरणात अधिक भर पडली आहे ती म्हणजे पर्यावरणपूरक व निसर्गरम्य मनमोहक देखाव्यांनी। बेणसे गावी सालापातप्रमाणे अनिल पाटील यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पाच्या साथीला अतिशय सुंदर व हुबेहूब असा कार्ला येथील आई एकविरा मंदिराचा मनमोहक देखावा साकारण्यात आलाय। महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये कार्ला येथील एकविरा देवस्थानचा समावेश आहे। येथील शिल्पकला व प्राचीन लेण्यांचा उत्तम नमुना साकारण्याची किमया अनिल पाटील व कुटुंबातील तरुणांनी एकत्र येऊन केली आहे। पाटील कुटुंबीय दरवर्षी एकत्रित येऊन गणरायाची मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना करतात। दरवर्षी ते पर्यावरणपूरक, निसर्गपूजक, जनजागृती व प्रबोधन घडवून आणणारे वैशिष्ट्यपूर्ण देखावे तयार करतात। यावर्षी अनिल पाटील यांच्या संकल्पनेतून कार्ल्याच्या आई एकविरा देवीच्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे। हा देखावा पाहून अनेक सण भारावून जात आहेत। आम्हाला गणरायाबरोबर आई एकविरा मातेचे दर्शन इथं झाल्याचे समाधान मिळत असल्याचे भाविक सांगतात। दादा, काय नाव तुझं? अतिशय सुंदर असा देखावा आपण साकारलेला आहे आई एकविरा देवीचा। कार्ल्याच्या डोंगरामधली ही आईंचं जे दर्शन आहे ते तुम्ही बेणसे गावामध्ये घडवता। काय नाव तुझं, काय सांगशील? नमस्कार, माझं नाव सूरज सदानंद पाटील आहे। मी पण बेणसे गावचा रहिवासी आहे आणि आम्ही असं डेकोरेशन दाखवलेलं आहे, एकविरा देवी मंदिरचं डेकोरेशन दाखवलेलं आहे। मला पण असं खूप आनंद होतोय की भाविक जे आमच्या इथं दर्शनाला येतात त्यांना दोन्ही दर्शन एकाच वेळी भेटू शकतात, म्हणजे गणपती बाप्पाचं पण आणि एकविरा देवीचं पण। आम्ही असं म्हणजे एकदम सुंदर असं देखावा दाखवलेला आहे, कारण की इथे तुम्ही बघू शकता आपला रोड जो मेन रोड आहे तसं दाखवलेलं आहे। श्री एकविरा पायथा मंदिर इथं बेहरगावचं आपण दाखवलेलं आहे। तिथे एकविराचं आपलं एंट्री गेट आपण दाखवलेलं आहे। तिथून त्याच्यानंतर पुढे तुम्ही वरती गेलात तर आपलं 5 पायरी मंदिर आपण दाखवलेलं आहे। त्याच्यानंतर पुढे गेलात तर पूर्ण असं पटांगण, एकविरा आईच्या समोरचं पूर्ण पटांगण दाखवलेलं आहे आणि त्याच्या साईडला जे लेण्यांच्या मध्ये आपली एकविरा आई बसलेली आहे ते आपण सुंदर असं देखावा दाखवलेला आहे। कसं वाटतं इथं बघायला लोक येतात, काय कसं कौतुक करतात? आम्हाला पण खूप आनंद होतोय की आमचे रायगडभरातील आमचे जे नातेवाईक आहेत ते आमच्या इथं येतात आणि आम्हाला असं सांगतात की यार तुम्ही खूपच सुंदर डेकोरेशन बनवलेलं आहे। तर आम्हाला पण खूप आनंद होतो, आमच्या भावंडांना पण खूप आनंद होतो, कारण की आम्ही जी मेहनत घेतलेली आहे 2 आठवड्यापूर्वी जी आम्ही मेहनत घेतलेली आहे ती आमची मेहनत सक्सेसफुल झालेली आहे असं आम्हाला खरोखर वाटतं। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।